नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर ॲप कसे वापरायचे याबद्दल आम्ही एक व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर ॲपमधील कोणकोणत्या फीचर्सचा उपयोग कशा पद्धतीने करायचा त्याची सविस्तर माहिती। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या ॲपमध्ये आपली माहिती जसे की नाव आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी कशी करायची आणि त्यानंतर लॉग इन कसे करायचे। ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर ॲपमध्ये तुमचा व्यवसाय ॲड करण्यासाठी किंवा म्हणूया लिस्ट करण्यासाठी अगोदर आपल्याला या ॲपमध्ये नोंदणी करावी लागते। नोंदणी झाली की आपण या ॲपमध्ये लॉग इन करू शकतो। त्यानंतरच तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमची उत्पादने आणि तुमच्या सेवा या ॲपच्या माध्यमातून तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करावी लागते ती म्हणजे नोंदणी करण्याची। लक्षात ठेवा, जर तुम्ही पहिल्यांदा ॲप वापरत आहात आणि अजून नोंदणी केली नाही तरच तुम्हाला नोंदणी करण्याची गरज आहे। एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुमचे अकाउंट वापरू शकता। तर चला बघूया ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर ॲपमध्ये नोंदणी कशी करायची। नोंदणी करण्यासाठी इथे समोर दिसणाऱ्या नोंदणी करा या बटनवर टच करा। हे आपल्या समोर ओपन झाले नोंदणी करण्याचे पेज। इथे वरती सांगितले आहे, चला तुमचा कृषी व्यवसाय ऑनलाईन करूया। तुमच्या कृषी व्यवसायाची नोंदणी करा। पहिले नाव इथे तुमचे नाव टाईप करा। त्यानंतर तुमचे आडनाव खालील बॉक्समध्ये टाईप करा। या ठिकाणी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाईप करा। लक्षात ठेवा, या नंबरवरती व्हेरिफिकेशनसाठी ॲग्रोजगतची टीम एक OTP पाठवणार आहे, तेव्हा तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर इथे एंटर करा। या पेजवर तुम्ही भरत असलेला सर्व डेटा आणि सर्व माहिती ही ॲग्रोजगत ॲपकडे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे। त्यामुळे निश्चिंतपणे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता। त्यानंतर खालील बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। हा पासवर्ड आणि वरील मोबाईल नंबर नेहमी तुम्हाला ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर ॲपमध्ये लॉग इन करताना विचारला जाणार आहे, त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे। हा पासवर्ड एंटर करून झाल्यानंतर खाली दिसणारे बटन नोंदणी करा यावर टच करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ॲग्रोजगत कडून एक OTPचा मेसेज येईल। त्यानंतर OTP एंटर करण्यासाठी एक नवीन पेज समोर येईल। या पेजवर लिहिले आहे बघा, मोबाईल नंबर पडताळणी। आम्ही या नंबरवर OTP पाठवला आहे, इथे तुमचा नंबर दिसेल। आता तुमच्या नंबरवर आलेला OTP या बॉक्समध्ये एंटर करा। समजा काही तांत्रिक अडचणींमुळे, नेटवर्क प्रॉब्लेममुळे OTP तुम्हाला मिळाला नसेल तर पुन्हा एकदा OTP पाठवण्यासाठी इथे एक पर्याय आहे, तो म्हणजे OTP पुन्हा पाठवा यावर टच करणे। फायनली जेव्हा मिळालेला OTP या बॉक्समध्ये एंटर करून तुम्ही मोबाईल नंबर पडताळणी या बटनवर टच कराल, तेव्हा तुम्ही एंटर केलेला OTP योग्य असल्यास ॲग्रोजगत कडून ही पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन यशस्वी होईल आणि नवीन पेजवरती लिहून येईल की OTP यशस्वीरित्या सत्यापित झाला। आणि त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि नुकताच तयार केलेला पासवर्ड यांच्या आधारे तुम्ही ॲग्रोजगत बिझनेस ॲपमध्ये लॉग इन करू शकता। म्हणजेच याचा अर्थ आहे की नोंदणी करण्याची पहिली स्टेप तुमची यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। आता या लॉग इन करण्याच्या पेजवर लॉग इन करण्यासाठीचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे भविष्यात जर आपण कधी पासवर्ड विसरला तर तो पासवर्ड बदलण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। चला थोडक्यात बघूया पासवर्ड विसरल्यानंतर काय करायचं। त्यासाठी आपला पासवर्ड बदला यावर टच करा। त्यानंतर हे पेज ओपन होईल। अगदी सोपी प्रक्रिया आहे। इथे फक्त तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, त्यानंतर OTP पाठवा या बटनवर टच करा। त्यानंतर एक OTP मेसेज तुमच्या वरील नंबरवर येईल। हा OTP मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲपमध्ये एंटर करून तुम्ही लगेच नवीन पासवर्ड तयार करू शकता। तर आता परत येऊया लॉग इन प्रक्रियेकडे। या पेजवरती इथे तुमचा नंबर एंटर करा, तुम्ही तयार केलेला पासवर्ड एंटर करा आणि खाली लॉग इन बटनवर टच करा। त्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल। हे आहे ॲपचे मुख्य पृष्ठ।
इथे तुम्ही ॲपमध्ये पुरवलेली माहिती, तुमचे नाव आणि तुमचा मोबाईल नंबर दिसेल. त्यानंतरच्या भागामध्ये व्यवसायाची माहिती. आता इथे तुम्हाला तुमचा व्यवसाय लिस्ट करायचा आहे, म्हणजे या ॲपमध्ये ॲड करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या ग्राहकांना तुमचा व्यवसाय ॲपद्वारे दिसेल. तुमचा व्यवसाय या ॲपमध्ये कसा जोडायचा ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्यवसायाचे YouTube व्हिडिओ या सेक्शनमध्ये तुम्ही ग्राहकांना दाखवत असणारे व्हिडिओज या ठिकाणी दिसतील. तुमच्या ग्राहकांकडून तुम्हाला मिळालेले रेटिंग, अभिप्राय तुम्हाला या खालील सेक्शनमध्ये दिसतील. या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आणि या खालील सेक्शनमध्ये तुमचा अभिप्राय किंवा तुमच्या सूचना ज्या तुम्हाला ॲग्रो जगत टीमला द्यायच्या आहेत त्या तुम्ही इथे करू शकता. याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्येच दिलेली आहे. इथेपर्यंत होतं लॉग इन झाल्यानंतरचे ॲपचे मुख्य पृष्ठ. आता खालील आडव्या बारमध्ये तुम्हाला उत्पादने, विश्लेषण, जाहिरात, नोटिफिकेशन हे फीचर्स दिसतील. आता बघूया आपण उत्पादने हे फीचर. या फीचरमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमची उत्पादने असतील, सेवा असतील ती या ठिकाणी ॲड करू शकता. अगोदर ॲड केलेली ती इथे बघू शकता. काही ऑफर्स दाखवायच्या आहेत, किमतीमध्ये बदल करायचा आहे, उत्पादनाबद्दल, सेवांबद्दल काही नवीन माहिती ॲड करायची असेल तर ते सगळं काम या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. थोडक्यात तुमच्या सेवा आणि उत्पादने तुम्ही या एकाच ठिकाणावरून मॅनेज करू शकता. कसे करायचे हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यानंतरचे फीचर आहे विश्लेषण. यामध्ये तुम्ही बघू शकता व्यवसाय विश्लेषण, उत्पादनांचे विश्लेषण, रेटिंग आणि अभिप्राय असे 3 पर्याय दिसत आहेत. यामध्ये तुम्हाला रिअल टाइम ॲनालिटिक्स मिळते. यानंतरचे फीचर जाहिरात. तुमच्या व्यवसायाची जाहिरात सहज करण्यासाठी हे फीचर तुम्हाला मदत करणार. त्यानंतरचे फीचर नोटिफिकेशन. लॉग इन करण्याअगोदर या ॲपमध्ये तुम्हाला ज्या नोटिफिकेशन्स मिळतात त्या नोटिफिकेशन्स सर्वांसाठी असतात. मात्र जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा खास तुमच्यासाठी असणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने तुमचा मोबाईल नंबर बघितला तर ते नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन या सेक्शनमध्ये मिळते. हे नोटिफिकेशन पाहून तुम्ही फॉलोअप घेण्यासाठी त्या ग्राहकाला कॉल करू शकता. त्याचप्रमाणे एखाद्या ग्राहकाने तुम्हाला काही प्रश्न विचारला असेल, अभिप्राय दिला असेल, अशा अनेक गोष्टींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. त्यामुळे हे नोटिफिकेशन व्यावसायिकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. या ॲनिमेशन मधून या फीचरचे वर्किंग दाखवले गेले आहे, पण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये नोटिफिकेशन्स दाखवले जातील. तुम्ही तुमचे अकाउंट लॉग आउट करू शकता आणि कधीही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नोंदणी कशी करायची आणि लॉग इन कसे करायचे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणकोणते फीचर्स मिळतात आणि त्याचा वापर कसा होतो. तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या व्यवसायाची डिटेल माहिती, YouTube व्हिडिओज, प्रोडक्ट ओव्हरव्ह्यू कशा पद्धतीने ॲड करायचे. त्यानंतर तुमचा बिझनेस ॲग्रो जगत ॲपमध्ये कसा दिसतो. व्हॉट्सअप फीचरचा तुम्हाला कसा वापर होतो. तुमच्या व्यवसायाबद्दल ग्राहकांकडून रेटिंग आणि रिव्ह्यूज कसे घ्यायचे. व्यवसायाचे ॲनालिटिक्स डिटेलमध्ये अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी पुढचाही व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.